नोव्हेंबर 2025 चालू घडामोडी आपल्याला कव्हर करायचे आहे. आगामी सगळे पेपर तलाठी, ग्रामसेवक, एमपीएससी कंबाईन पूर्व परीक्षा, त्याच्यानंतर जिल्हा न्यायालय भरती, पशुधन पर्यवेक्षक या सगळ्या पदांसाठी उपयुक्त असं सेशन असणार आहे. हे पीडीएफही तुम्हाला फ्रीमध्ये मी देतोय आणि लेक्चर सुद्धा सगळे तुम्हाला फ्री भेटत आहेत. हे सगळं कुठे भेटणार तुम्हाला? अभ्यासकट्टा नावाच्या ऍप्लिकेशनवर. चालू घडामोडी टोटल मी तुम्हाला फ्री शिकवतो आहे अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर. त्याचे पीडीएफ, याच्यावरचे सर्व पेपर, सगळे पीडीएफ आणि त्याचे व्हिडिओ लेक्चर्स तुम्ही अभ्यासकट्टा ॲपवर जाऊन मागच्या 6 महिन्याचे सगळे बघू शकतात आगामी 2026च्या परीक्षांसाठीचे. राज्यामध्ये स्कूल इन्फ्रास्ट्रक्चर क्वालिटी ऑडिट मिशन चालू केले जाते. बघा, क्वालिटी ऑडिट कशाचं? स्कूलचं इन्फ्रास्ट्रक्चर. एखादी जिल्हा परिषदेची शाळा आहे, तिथे बेंचेस आहेत का, तिथे खुर्च्या आहेत का, तिथे फॅन आहेत का, सगळ्या गोष्टी. सरकारी शाळा त्यांची तपासणी होणार. त्या ठिकाणची इमारत सुरक्षित आहे का, सुविधा कशा आहेत, डिजिटल रिपोर्टिंग प्रणाली असणार की डिजिटली रिपोर्ट द्यायचा. शिक्षण विभाग दुर्गम भाग जो आहे त्या ठिकाणी मुख्यत्वे आणि दुरुस्तीसाठी निधी देणार शासन. या ठिकाणी विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शिक्षणाची गुणवत्ता हे सगळं या योजनेमध्ये टार्गेट असणार आहे. पुढे महाराष्ट्रामध्ये स्मार्ट पब्लिक ट्रान्सपोर्ट तिकीटिंग सिस्टीम या ठिकाणी लागू झाली. बघा, स्मार्ट पब्लिक ट्रान्सपोर्ट तिकीटिंग काय भानगडी? बघा, स्मार्ट हा शब्द आहे पहिली गोष्ट. तर बस असेल, मेट्रो असेल, एकच डिजिटल तिकीट घ्या, विषय क्लोज. QR आणि NFC व्यवहार असेल, QR कोड स्कॅन करा, तिकीट निघणार. प्रवासी डेटाचं विश्लेषण होईल, कुठून किती प्रवासी जात आहेत, वाहतुकीचं नियोजन सुधारेल, वेळ आणि खर्च वाचेल. त्यानंतर शहरी वाहतूक सुलभ होईल आणि स्मार्ट सिटी जे आहे त्याला हे जोडलं जात आहे. अभियान नाव काय? स्मार्ट पब्लिक ट्रान्सपोर्ट तिकीटिंग सिस्टीम असं याला म्हटलं गेलंय. एकदम बेसिक, म्हणजे जे मुद्दे तुम्हाला माहीतच असावे ना नोव्हेंबरचे, तेच आपण कव्हर करतोय. पुढे रिव्हर पोल्युशन मॅपिंग प्रोग्राम या ठिकाणी सुरू होतोय. आता नावातच रिव्हर पोल्युशन मॅपिंग. नद्यामधलं जे प्रदूषण आहे कशामुळे होत आहे? GIS त्याच्यावर आधारित हे होणार आहे. उद्योग आणि सांडपाणी कोणत्या नदीमध्ये किती सोडल्या जात आहे, जल प्रदूषण नियंत्रण मंडळ त्या ठिकाणी काम करेल. डेटा आधारित कारवाई होईल की बाबा कोणी एखादी कंपनी त्या ठिकाणी ते प्रदूषण करत असेल, नदी पुनरुज्जीवन जे आहे ते याच्यातून पुढे येईल आणि सार्वजनिक आरोग्य जपल्या जाईल. पर्यावरण धोरण जे आहे ते इथे बळकट केलं जाईल. याच्या मागचे उद्देश या ठिकाणी आपल्या लक्षात येत आहे. पुढे अर्बन अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग स्कीम या ठिकाणी सुरू झाली. बघा, योजनांवर मुख्यत्वे प्रश्न येतात आणि आपल्याला त्या सगळ्या कव्हर करायच्या या ठिकाणी. अर्बन नागरी अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग कॉम्प्लेक्सेस या ठिकाणी म्हटलेलं आहे. जे स्थलांतरित कामगार आहे ना त्यांच्यासाठी भाडे तत्वावर रेंटवर घर भेटणार. PPP मॉडेल आहे, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. शहरातील जे गृहनिर्माण आहे ना त्या ठिकाणचा ताण कमी करण्यासाठी परवडणारे भाडेदार असतील, कमी भाड्यामध्ये भेटेल. रोजगार केंद्र जिथे त्यांचं नोकरी आहे तिथे यांना घरं भेटतील. सामाजिक समावेशन होईल. अनधिकृत ज्या झोपडपट्ट्या आहे ना त्या कमी होतील. शहरी नियोजन सुधारणे हे याचं टार्गेट आहे. पुढचं आहे स्किल सर्टिफिकेशन वाया डिजिटल लॉकर. बघा, आता हे स्किल सर्टिफिकेशन म्हटलंय. युअर डॉक्युमेंट्स एनी टाइम एनीवेअर अँड इनिशिएटिव्ह बाय SCTEVT ओरिसा. बघा, सिक्युअर क्लाउड बेस्ड प्लॅटफॉर्म आहे. डिजिटली साईन सॉफ्ट कॉपीज असतील. वी नीड टू अप्लाय फॉर डुप्लिकेट कॉपी. आणि digillocker.gov.in सरकारची वेबसाईट आहे. कौशल्य प्रमाणपत्रांचं डिजिटायझेशन या ठिकाणी करायचं आहे. बनावट प्रमाणपत्र रोखायचे आहे. रोजगार प्रक्रियेतून सुलभता येईल. उद्योगांना पडताळणीसाठी सोपं जाईल. ते युवकांना फायदा होईल. कौशल्य खरोखर त्याच्यामध्ये आहे की नाही ते कळेल. डिजिटल प्रशासन आणि रोजगार क्षमता या ठिकाणी वाढणार आहे. याचे फायदे. पुढे टुरिझम कॅरिंग कॅपॅसिटी स्टडी या ठिकाणी सुरू केलं. आता नावातच टुरिझम आहे. आपण बघतोय नावातच टुरिझम आहे. पर्यटन स्थळ जे आहे त्यांची वहन क्षमता मोजण्यासाठी आहे. काय म्हटले? कॅरिंग कॅपॅसिटी वहन क्षमता मोजणं. पर्यावरणावर काय परिणाम होतोय त्या पर्यटनाचा? अति पर्यटन या ठिकाणी होत असेल एखाद्या ठिकाणी त्याचं कंट्रोल कसं होईल? शाश्वत पर्यटन कसं होईल जे की धोकादायक नाहीये? स्थानिकांना रोजगार कसा भेटेल? पायाभूत सुविधा त्या ठिकाणच्या, डेटा आधारित धोरण आणि पर्यावरण संतुलित राखणे यासाठी हा स्टडी केला जातोय. पुढे राज्यामध्ये पोलीस CCTV इंटिग्रेशन प्लॅटफॉर्म या ठिकाणी चालू केलाय. बघा, पोलीस CCTV इंटिग्रेशन प्लॅटफॉर्म कशासाठी? बघा, शहरातले सगळे CCTV आहे ना ते एकत्रित म्हणजे एका ठिकाणी त्याचा सगळे ऍक्सेस भेटणार. पहिली गोष्ट इंटिग्रेटेड म्हटलंय. रिअल टाइम मॉनिटरिंग होणार की काय चालू आहे लगेच त्या ठिकाणी लाईव्ह बघणार. गुन्हे शोधण्यासाठी मदत होईल आणि AI त्याचं विश्लेषण करेल. एखादी गोष्ट AIला जर वाटली ना की चला बाबा इथे काहीतरी चुकीचं घडतंय, लगेच AI तिथे सिग्नल देणार काहीतरी. आपत्कालीन काही इमर्जन्सी घडतंय
कायदा सुव्यवस्थेची त्या ठिकाणी स्थिती सुधरेल, सार्वजनिक सुरक्षितता येईल आणि त्याला स्मार्ट पोलिसिंग असा एक शब्द दिला जातो. स्मार्ट डिजिटली पोलिसिंग जी म्हणतोय ती. पुढे विलेज इंटरनेट कनेक्टिव्हिटी ड्राईव्ह. बघा आता नावात विलेज आहे, पण विलेजमध्ये काय आणलंय बघा यांनी, बैलगाडीवरच कम्प्युटर ठेवला. काय भानगडी? जी ग्रामपंचायती आहेत ना त्या ठिकाणी ब्रॉडबँड भेटणार सगळ्यांना, डिजिटल सेवा गावात भेटणार, ई शासन, ग्रामीण शिक्षणाला मदत होईल, टेलिमेडिसिन या ठिकाणी असेल. बघा टेलिमेडिसिन माहिती ना, म्हणजे डॉक्टरला खेळत येण्याची गरज नाही किंवा पेशंटला तिथे जाण्याची गरज नाही, तो तिथूनच व्हिडिओ कॉलिंगद्वारे बऱ्याचशा गोष्टी सॉल्व्ह करेल. डिजिटल दरी जी आहे ना शहरातली खेड्यातली ती कमी करायची, स्टार्टअपला संधी द्यायची आणि ग्रामीण भागामध्ये विकास घडवून आणायचा आहे, त्यासाठी ती कनेक्टिव्हिटी. पुढे इलेक्ट्रिक बस डेपोट एक्सपान्शन प्लॅन. बघा आता पहिली गोष्ट, महाराष्ट्र सरकार याला आधीपासूनच प्रोत्साहन देतं इलेक्ट्रिक बसेसला. डेपोच वाढवायचे, ई बसचे स्पेशल डेपो, चार्जिंग सुविधा भेटणार, इंधन खर्च वाचेल, प्रदूषण घटेल, एस टी आणि महापालिका दोघांमध्ये समन्वय असेल. त्यानंतर हरित वाहतुकीला प्रोत्साहन, प्रवासी सुविधा आणि कार्बन न्यूट्रल. याचं खरं टार्गेट काय माहिती का? कार्बन उत्सर्जन कमी करायचं आहे, कार्बन न्यूट्रल हे लक्ष्य यामध्ये आहे. पुढे स्टेट बायो एनर्जी प्रमोशन पॉलिसी काय आहे बघा. बायोमास, बायो जैव ऊर्जा प्रकल्प, नावातच आहे बायो म्हणजे जैव. आणि कशापासून? ते कृषी अवशेष जे आहे ना शेतामधलं जे काही वेस्टेज आहे का ते त्याच्यापासून, मग त्याच्यातून ग्रामीण ऊर्जा स्वावलंबन होईल, कार्बन उत्सर्जन घटेल, खाजगी गुंतवणुकीला आकर्षित करायचं आहे, हरित ऊर्जा वाढवायची आहे, शेतकऱ्यांना एक जोडधंदा होऊ शकतो तो. त्यानंतर टिकाऊ ऊर्जा धोरणाचा एक भाग तो असू शकतो. स्टेट बायो एनर्जी प्रमोशन पॉलिसी आपण त्याला म्हणतो आहे, ते नोव्हेंबरमध्ये डिक्लेअर झाली आहे. अर्बन वेस्ट सेग्रेशन कंप्लायन्स ड्राईव्ह. बघा ड्राईव्ह म्हणजे काय, एक विशिष्ट असं टार्गेट ठेवून केलेली गोष्ट ड्राईव्ह. बघा या ठिकाणी बायोडिग्रेडेबल किंवा ऑर्गॅनिक वेस्टसाठी हा हिरवा कलर म्हटलंय, रिसायकलेबलसाठी निळा कलर, हजार्डस वेस्ट म्हणजे घातक असतो तो रेडमध्ये, आणि नॉन रिसायकलेबल जे आहेत ते ब्लॅकमध्ये. म्हणजे कलर कोड सुद्धा महत्त्वाचे असतात. कचऱ्याचं वर्गीकरण, घरगुती कचऱ्याचं वर्ग ते करावंच लागेल. आतापर्यंत फक्त ओला आणि सुका माहीत होतं, पण हे वेगळ्या पद्धतीचं. दंडही भेटेल, प्रोत्साहनही भेटेल, दोन्ही आहे. चांगलं गेलं. पुनर्वापर, लँडफिल, ताण कमी होईल, महापालिकेचं निरीक्षण असेल, पर्यावरण संरक्षण होईल, नागरिकांचा सहभाग या ठिकाणी अपेक्षित आहे आणि स्वच्छ शहर त्यातून आपल्याला बनवायचं आहे. पुढे स्टेट डिझास्टर व्हॉलंटियर नेटवर्क. बघा डिझास्टर आपत्ती आणि त्यासाठी व्हॉलंटियर म्हटलंय. एक स्वयंसेवक तयार करायचे प्रशिक्षित, आपत्तीमध्ये ते प्रतिसाद देतील, भूकंप आल्या, पूर आला, स्थानिक पातळीवर प्रतिसाद देतील, प्रशिक्षण त्यांना दिलं जाईल, सराव करून घेतलं जाईल, समन्वय साधतील ते, जीवितहानी कमी होण्यामध्ये आणि आपत्तीमध्ये एक लवचिकता येण्यामध्ये त्या ठिकाणी कुठेतरी त्यांची मदत होईल. स्वयंसेवक व्हॉलंटियर हा शब्दच त्यासाठी. पुढे बघा नॅशनल डिजिटल सेन्सस फ्रेमवर्क जाहीर झाला आहे. डिजिटल सेन्सस आपण बघतोय, बऱ्याच दिवसाची आपण वाट बघत होतो जनगणनेची. इंडियाज फर्स्ट डिजिटल सेन्सस 2027 म्हटलं गेलं त्याला. एव्हरीथिंग यू नीड टू नो. एक तर हे 2 फेजेसमध्ये होणार आहे. सेल्फ इन्युमरेशन याच्यामध्ये असणार आहे, कास्ट डाटा असणार आहे. आपण याच्यावर चर्चा सातत्याने ऐकतो, जातनी आहे जनगणना वगैरे या गोष्टी सगळे या ठिकाणी. मोबाईल आधारित, मोबाईलवर भरायची माहिती, रिअल टाइम पडताळणी होणार की खरी भरली की नाही, डेटा अचूक आहे का, खर्च आणि वेळ वाचेल, सुरक्षित माहिती साठवून होईल, धोरणं पुढे भविष्यामध्ये नियोजन करण्यात मदत होईल आणि प्रशासन सुधारेल. त्यासाठी डिजिटल सेन्सस 2011ची मला आठवतं, मी तेव्हा शिक्षक, ते डीएड माझं चालू होतं तेव्हा आम्ही ते सेन्सस याचं काम केलं होतं जनगणनेचं. युनिफाईड सोशल सिक्युरिटी पोर्टल कोण सुरू करतंय? केंद्र सरकार. युनिफाईड सोशल सिक्युरिटी पोर्टल म्हटलंय बघा. श्रम एवं रोजगार मंत्रालय म्हटलंय. विविध योजना एकत्र केल्या आहे, लाभार्थी डेटाबेस एकत्र केलाय, गळतीमध्ये पैसे कोणी खाणार नाही, थेट लाभ, डायरेक्ट डाटा हे पैसे हस्तांतरण होणार, कामगारांना संरक्षण, पारदर्शक असणार, प्रशासन सुलभ होणार आणि सामाजिक सुरक्षा याच्यातून येणार आहे. सोशल सिक्युरिटीसाठी ते पोर्टल आहे. युनिफाईड म्हटलंय. युनिफाईड म्हणजे काय? एकत्रित सगळ्या योजना केंद्राच्या एकाच ठिकाणी हे होणार. म्हणजे एकच माणूस 4 योजनांचा लाभ नाही घेणार, एकाच्यात भेटते त्याला योजना, दुसऱ्याला तो पात्र नसतो बऱ्याच वेळेस. मग ते सगळ्या याच्यातून माहिती होईल. अर्बन हेल्थ ऍक्शन फ्रेमवर्क काय आहे? अर्बन हीट बघा, जी काही उष्णता आहे ना त्याच्या लाटेंवर नियंत्रण, शहरनिहाय कृती आराखडे, आरोग्य इशारे प्रणाली, त्यानंतर हरित क्षेत्रामध्ये वाढ, शहरी तापमान कमी करणे, नागरिकांना संरक्षण देणे, हवामान अनुकूलन करणे आणि शाश्वत शहर. सगळं याचं फायनल टार्गेटच ते तापमान कमी करायचं म्हणजे काय? शाश्वत.
सस्टेनेबल सिटी ज्या आहेत त्या या ठिकाणी तुम्हाला तयार करायच्या आहेत. पुढे आपण जातोय. भारतामध्ये रेल फ्राईट डिजिटल शेड्युलिंग सिस्टीम या ठिकाणी आणली बघा. रेल फ्राईट डिजिटल शेड्युलिंग सिस्टीम म्हणतोय आपण. काय करते ही? फ्राईट मॅनेजमेंट सिस्टीम असं या ठिकाणी म्हटलंय. जी मालवाहतूक आहे का तिचं डिजिटायझेशन. रेल्वेने मालवाहतूक, प्रवासीने माल, वेळेवर डिलिव्हरी, लॉजिस्टिक खर्च कमी करणे, उद्योगांना लाभ होईल, डेटा आधारित नियोजन असेल, पारदर्शक असेल वेळापत्रक की बाबा इथून इथे वेळेस ही जाणार, पुरवठा साखळी सुधारेल आणि व्यापार स्पर्धात्मक होईल. याची टार्गेट्स आणि फायदे सुद्धा या ठिकाणी कव्हर होत आहेत. पुढे नॅशनल कोस्टल सेफ्टी अपग्रेड प्लॅन. आता कोस्टल म्हटलं की तुम्हाला लगेच त्या नावातच अर्ध्या गोष्टी असतात. जे किनारे आहेत ना आपल्या देशाची, समुद्र किनारे, त्यांची सुरक्षा, त्याच्यावर पाळत ठेवणारी यंत्रणा ती बळकट करायची आम्हाला. तिथे रडार असेल, सेन्सर असेल, मच्छीमारांना सुरक्षा असेल, आपत्तीची पूर्वसूचना भेटेल, सागरी सीमांचं संरक्षण ते करतील, तटरक्षक दलाचा जो आहे तो समन्वय असेल, प्रतिसाद जलद भेटेल, कोणाला काही झालं, अडचण आली, किनारी व्यवस्थापन, त्याच्या अंतर्गत हे सगळं होणार आहे. पुढे भारतामध्ये ग्रीन कन्स्ट्रक्शन मटेरियल स्टँडर्ड्स या ठिकाणी आणलेले आहेत बघा. म्हणजे ग्रीन कन्स्ट्रक्शन कसं असू शकतं बाबा, पर्यावरणपूरक बांधकामं घराची कसे करू शकतो, त्यासाठी काही मानकं या ठिकाणी निश्चित केले, ज्यामुळे कार्बन उत्सर्जन घटेल, शाश्वत पायाभूत सुविधा तयार होतील, खर्च कमी होईल, उद्योग अनुपालन होईल, हरित शहराचा विकास होईल, संसाधनांची बचत होईल आणि दीर्घकालीन टिकाऊपणा याच्यामध्ये येणार आहे. ग्रीन कन्स्ट्रक्शन मटेरियल्स स्टँडर्ड्स असं आपण त्याला म्हणतोय. पुढे जाऊया. वर्ल्ड बँकेने अर्बन रेजिलियन्स फायनान्सिंग विंडो या ठिकाणी सुरू केला बघा. अर्बन रेजिलियन्स फायनान्सिंग विंडो कोण सुरू करते? वर्ल्ड बँक. बघा, सुरू करणारी संस्था तुम्हाला माहीत असली पाहिजे. आपत्ती निधी, पायाभूत सुविधा मजबूत होतील, हवामान जोखीम कमी होईल, विकासशील देश याचे लाभार्थी असतील, विकसनशील म्हणूया, विकसनशील, दीर्घकालीन कर्ज असणार यासाठी. कशासाठी? म्हणजे जे आपत्ती आहे त्यासाठी, पायाभूत सुविधांसाठी, शाश्वत शहर बनवायची, आर्थिक स्थैर्य द्यायचं आहे आणि जागतिक भागीदारी. आता वर्ल्ड बँक म्हटल्यावर जागतिक पातळीवर त्या ठिकाणी ती मदत करते आहे. पुढे वर्ल्ड बँक त्या ठिकाणी ती विंडो सुरू करते. नॅशनल सायबर इमर्जन्सी रिस्पॉन्स ड्रील. सध्या सायबर सिक्युरिटीला फार महत्त्व आलं आहे आणि त्याच्या संदर्भातला ड्रील आहे. ड्रील म्हणजे काय असतं माहिती आहे का? मॉक ड्रील म्हणतो बघा आपण. एक विशिष्ट असं प्रोजेक्ट ड्राईव्ह त्याचाच हा भाग असतो. ऑब्जेक्टिव्ह ऑफ द नॅशनल सायबर ड्रील कशासाठी? हे एकतर पायाभूत प्रणालीचं संरक्षण करणारे जे सायबर हल्ले असेल ना त्याचं सिम्युलेशन याच्यात होईल, आंतरविभागीय समन्वय असेल, प्रतिसाद वेळ चाचणी, डिजिटल सुरक्षितता या ठिकाणी वाढेल, धोके जे असतील काही सायबर धोके ते ओळखले जाईल, प्रणाली मजबूत करणं आणि राष्ट्रीय सुरक्षा या ठिकाणी या गोष्टी आहे बघा. टेस्ट रेडिनेस अँड कोऑर्डिनेशन म्हटलंय. एनहान्स स्किल्स अँड स्ट्रेंथन डिफेन्सेस. म्हणजे कुठेतरी ते जे सायबर फ्रॉड होत आहेत ना त्याच्यापासून वाचण्यासाठी या ठिकाणी ही ड्रिल आहे असं आपल्याला म्हणता येतंय. ओके, तर अशा पद्धतीने एवढे मुद्दे आपल्याला माहीत असावे ऑक्टोबरमधले, नोव्हेंबरमधले. ओके, डिसेंबरचं सुद्धा मी सेशन तुमच्याकडे आणतोय, ते लवकरच अपलोड होईल आपल्या बॅचमध्ये. थांबूया. धन्यवाद.